भारत कृषी महोत्सवाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन। शेतकऱ्यांच्या हितासाठी फॉर्मिंग एअरपोर्टची गरज। मंत्री तानाजी सावंत। कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी डेअथ व पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले। सुरुवातीला आमदार भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी बोलताना आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत म्हणाले की स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील दिलखुलास नेते होते। जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांनी काम केले। नाना सध्या असते तर पंढरपूरचे चित्र वेगळेच पाहावयास मिळाले असते असे उद्गार काढत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला। पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी फॉर्मिंग एअरपोर्ट केले पाहिजे अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सांगितले। नागरिकांची घरे उद्ध्वस्त न करता पंढरपूर येथील नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास कामे करावीत। त्या अगोदर भीमा नदीची स्वच्छता याचबरोबर अनेक असलेली प्रलंबित कामे करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी राजकारणातील अनेक किस्से सांगितले। शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याने भगीरथ भालके यांना शुभेच्छा दिल्या। सुरुवातीला प्रस्तावनेत भगीरथ भालके यांनी पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी केलेल्या कामांची आठवण करून देत मंगळवेढाचा 35 गावचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली। याचबरोबर पंढरपूर कॉरिडॉर बाबत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे। आगामी काळात योग्य प्रमाणावर पाण्याचे वाटप व्हावे। शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती भगीरथ भालके यांनी सावंत यांच्याकडे केली। यावेळी आमदार यशवंत म्हटे, कल्याणराव काळे, गणेश पाटील, अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते, तर व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत म्हटे, सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, शिवसेनेचे अमोल शिंदे, पुरोगामी आघाडीचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील, युवराज पाटील, माननीय व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना लक्ष्मण पवार, चंद्रकांत भालके आदींसह पंढरपूर, मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुक्रवार 23 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान येथील रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे। या राज्यस्तरीय महोत्सवामध्ये विशेष आकर्षण असलेला 1.5 टनाचा गजेर रेडा, 2.5 फुटाची पुंगनूर गाय, पंढरपुरी म्हैस, खिल्लार गाय, गीर गाय, 8 किलोचा कोंबडा व विविध प्रकारचे पक्षी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत। या दरम्यान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। दीप प्रज्वलन आणि प्रतिमा प्रज्वलन आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। भालके यांच्या जयंतीचा औचित्य साधत लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन यांच्या वतीनं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणि आपल्या या भागामध्ये भव्य असं राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शनाच्या आजच्या या महोत्सवाचे लोकप्रिय आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब मंचावर उपस्थित, आपल्या माजी नगरसेवक, मंगळवेढा तालुक्यातून आलेले सर्व नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पंढरपूरमधील ग्रामीण भागातले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय नानांच्या खांद्याला खांदा लावून ज्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं, आपल्या
शेतकऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो. 2009 ला ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या त्यावेळी आपल्या पंढरपूर तालुक्याच्या 4 मतदारसंघात साहेब विभागणी झाली. काही भाग पंढरपूर मंगळवेढा, काही भाग माढा, काही भाग मोहोळ आणि काही भाग सांगोल्याला त्या ठिकाणी हा तालुका जोडला गेला. आणि 2009 ला पहिल्यांदा देवभूमी असणारं हे पंढरपूर आणि संतभूमी असणारं मंगळवेढा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी मायबाप जनतेने आदरणीय नानांच्यावरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी दिली. आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कष्टकऱ्यातल्या, इथल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानांनी पार पडलं. मग ह्या भागात साहेब उजनी असेल, भाटगरचं तेल टू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले. त्याचबरोबर शेतीचं पाणी असेल, शेतकऱ्याला पाणी आणि विजेची त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीचे उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून एखाद्या शेतकऱ्याच्या डीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली. आणि म्हणून शेतीविषयक असेल, शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील, माय भगिनी असेल, त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण वळतोय. शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना त्यातलं ज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या, या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावं. कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो, त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी चर्चासत्र असतील किंवा ज्ञान देण्याचं काम भूमिका या भारत महोत्सवाच्या माध्यमातून साहेबांनी आयोजित केलेलं आहे. आणि म्हणून या इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्यांनी नानांनी, कारण साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे. त्या मंगळवेढच्या मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा, कारण तिथली भगिनी 2-2, 3-3 किलोमीटर साहेब पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जावं लागत होतं. बोरचे प्रादेशिक पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम नानांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. आणि म्हणून 35 गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायची नाही. हा JR असताना साहेब 2014 ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे. राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून 35 गावच्या त्या काळी विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी नानांनी पार पाडली. आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या 35 गावच्या पाण्याचा प्रश्न आहे साहेब. आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकार्य आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडं घालायचं आहे की तो 35 गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नानांनी तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत साहेब त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला होता. आणि त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा, विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब आम्ही त्या ठिकाणी पार पाडणार आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद, सहकार्य, पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे. या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरिडॉर सारखा प्रश्न, कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरिडॉरला त्या ठिकाणी विरोध साहेब नाही, परंतु 1985 ला त्या मास्टर प्लॅन मध्ये गेलेली घरं असतील, दुकानाला साहेब 39 वर्षानंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही. आणि म्हणून जर कॅरिडॉर सारखा प्रयत्न करून आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं, दुकानं साहेब उद्ध्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमच्या नवीन गोष्टीला
सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही, परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे इथल्या भाटघरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्यासाठी साहेब. कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनी मधलं पाणी कमी असल्यामुळे साहेब आम्ही जानेवारीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची गरज नाही, कारण आम्हाला मार्च पासून पाण्याची गरज आहे. पुढचा आज फेब्रुवारी संपत आलाय, मार्च मध्ये आपल्याला तिथल्या भाटघरवरच्या उजनीवरच्या कॅनलवरची जी गाव आहेत त्यांना पाण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्य मंत्री आहात, या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असताना इथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण कायम त्या स्वरूपी दाखवलेली आहे. आणि तीच भूमिका उद्याच्या आमच्या या पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी घ्यावी. कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जात पात गट गटाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एकत्रित गुन्ह्या गोविंदानं नांदणारा परिवार आहे. आणि या परिवाराच्या पाठीशी साहेब तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची थाप त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी आमच्या लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला आपल्या त्या ठिकाणी आशीर्वादाची साहेब गरज आहे. आपण या त्या ठिकाणी साहेब 2 दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमूल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी, कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या ठिकाणी कृषी असेल डेअरी पशुपक्षी प्रदर्शन देखील हे आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये अनेक नामवंत ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल डेअरी एक्सपोर्टच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरती चर्चासत्र असेल, ऊस पीक असेल, डाळिंब द्राक्षावरती चर्चासत्राचं त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळदी कुंकू असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या भागात ज्ञान घेण्याची भूमिका पार पाडावी म्हणून त्या देखील कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे. आणि म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी बंधू भगिनींनी सहभागी व्हावं ही विनंती मी या निमित्तानं करतो. आणि आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांचं मनापासून अंतःकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करून आपला बहुमूल्य वेळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवामध्ये उद्घाटक म्हणून साहेब आला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मनापासून आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून साहेब आभार व्यक्त करतो. आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज औसेकर या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणरावजी काळे साहेब, शिवाजी सावंत साहेब, युवराज दादा, बाबासाहेब देशमुख वगैरे दादाच्या संकल्पनेतून हे पहिलं वर्ष आहे आणि पंढरपुरात हा एवढा मोठा राहिला नाही. आता सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप वरती असणारा हा शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, माझ्या खात्याचे सर्व ऑफिसर्स, खरं तर कृषी महोत्सव भगीरथ दादाने आयोजित केला. दादा उशीर झाला थोडा. ज्या गोष्टी सुरुवात व्हायला पाहिजे, नानांची माझी हमेशा बैठक व्हायची. तुम्हाला माहित असेल नानांची माझी 2019 ला बैठक झाली होती, 2017 लाही बैठक झाली होती. 2019 ला मंत्री झाल्यानंतर आम्ही एक कार्यक्रमही आयोजित केला होता. पुण्यात माझी नानांची कंटिन्युअस बैठक असायची. आणि माझं तरी आयुष्य राजकारणाचं 5-6 वर्षाचंच आहे. आपण बघितलं असेल, माझा काही संबंध नाही राजकारणाचा तसा, माझी पॅशनही नाही राजकारण म्हणजे. राजकारणाचा आमचा फाउंडर आहे तो तिथे बसलेला आहे, शिवाजीराव सावंत. लक्षात, झाड कोणी लावलं फळ कोण खाते हा भाग नंतर असतं, जे त्याचं प्रारब्ध असतं, जे त्याचं नशीब असतं. पण कुणीतरी मातीत पुरून घेतल्याशिवाय कुठंतरी त्याला फळ प्राप्त होत नाही, त्याला पानं फुलं फळत नाहीत. हा नियतीचा नियम आहे, वस्तुस्थिती. आम्ही 2004 पासून भरपूर प्रयत्न केले आणि नेमकं ह्या 2019 ला जसं आम्हाला बाजूला ठेवलं गेलं
पण त्या दिवशी शपथ घेतली होती काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी, आणि ते दाखवलं. वेळोवेळी नानालाही माझा टच मध्ये होतो. नानांच्या शेवटची माझी नानांची भेट मंत्रालयात झाली. साखर कारखान्याच्या बाबतीत ते त्यावेळेच्या वित्तमंत्र्याकडे तत्कालीन सरकारमध्ये आले होते. नाना अशा परिस्थितीमध्ये नेमकंच ते ऍडमिट झाले होते. तिथनं निघून पुन्हा तिथं आले होते. नाना हे आग लागू द्या ना साखर कारखान्याला, तुम्ही तुमची तब्येत बघा, पहिलं नीट व्हा. एक काय 4 सरकारी पुन्हा साखर कारखाने नीट करता येतील, पहिलं तुमची तब्येत सांभाळा, सरसालामत तो पगडी पाहिजे, पहिले नीट व्हा. एवढं बोललं, माझ्या हाताला धरलं नानानी, बाजूला नेलं आणि अक्षरशः नानाच्या डोळ्यात पाणी आलं. नानाची माझी ही शेवटची वेळ. मला नाना एवढं खचून जायचं नसतं याच्यामध्ये. ह्याच्यात प्रोफेशनलिझम असतं. तुम्ही राजकारण म्हणून ह्याच्याकडे बघू नका. ज्या पद्धतीनं तुम्हाला हे लूप तयार केलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही अडकलेला आहात, हे ठरवून गेलेलं आहे कारण. आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस मला फक्त हाक द्या, हा तानाजी सावंत तुमच्यासाठी सदैव तयार आहे. त्यावेळेस नाना बोललो. नंतर नाना रुबीला आले, ऍडमिट झाले. त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्यावरती या सोलापूर जिल्ह्यातच नाही, या पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं नानावरती प्रेम. जसं महाराजांनी सांगितलं, पैलवान कसा असावा, दिलखुलास. समोर आला की ते दुःख, स्वतःचं डिप्रेशन, स्वतःच्या व्यथा कुठल्याही तमाम नाही, आदराने त्याच्याकडे जाणार. लहान असो, मोठा असो, माता असो, बहिणी असो, कोणी असो, कसं काय चाललंय, बरं चाललंय ना, अगदी हसून ते तोंड भरून हसणं. आजही नाना मला तशी दिसतात. आणि आज जर नाना असते, मगाशी सांगितल्यासारखं, आज पंढरपूरचं चित्र तुम्हाला वेगळं करून दाखवलं असतं. एवढंच मी आज बोलतो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं भगीरथला घेरला गेला, आज आता आमचे दुसरे मित्र, आमचे सांगोल्याचे बाबासाहेब यांचे भगीरथ आहे. अजून खाली खालच्या भागात काय, धुळ्याकडे काय, बुलढाण्याचे काय, सगळीकडे आहे. नेटवर्क भरपूर आहे. आयुष्य 5च वर्षाचं आहे राजकारणातलं. माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नाही. 5 वर्ष असो किंवा 1 वर्ष असो, आपण काय करतोय ह्याला महत्व. आपण काय केलं पाहिजे. आणि ह्या लोकांचं, नानांचं असेल किंवा कैलासवासी गणपतरावांचं बलिदान वाया जाणार नाही, एवढंच आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला मी आज आश्वासन असेल. त्यावेळेस त्या पद्धतीने काही चुका होत असतात, काही घडत असतं, त्यावेळेचा जोश वेगळा असतो. आलं का लक्षात. पण भगीरथ तुमच्यात झालं कसं, काकेला कासन गावाला बसा, असं झालं. तुमच्या उशाला तानाजी सावंत होता, नुसता एक फोन डायल करायचा होता, विषय संपला होता. नुसता फोन डायल करायचा होता. आणि आता मगाशीच आमच्या नेत्यांना सांगितलं मी, काळे साहेबांना, ही कूटनीती असते. आम्हाला राजकारण फारसं कळत नाही. आणि तुम्हाला माहित आहे, मी बोलण्यासाठी काय असं कोणी काय उचलायचं ते उचलायचं, काय आहे ते समोर आहे, स्पष्ट, स्वच्छ, मनात कुठलाही बिंदू परंतु नसतो. आणि नुसता चर्चात्मक विषय ठेवत नाही मी कृतीतलं करून दाखवणार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये फूट पडून साखर कारखाना गेला, अहो दरोडेखोरी करून कुठे साखर कारखाने चालत असतात का, माहिती का थोडी. ज्या पद्धतीनं तुमचा साखर कारखाना विठ्ठल परिवाराचा गेलेला आहे, दरोडेखोरी करून साखर कारखाने चालत नसतात. आणि शेतकऱ्यांनी सजग राहिलं पाहिजे. मृगजळाच्या पाठीमागे धावून चालत नाही. फाउंडेशन पक्का लक्ष करा. आज भारत नानाचं त्या ठिकाणी योगदान होतं. भारत नाना कशा पद्धतीने त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीत आला, आमच्या कल्याण साखर कारखान्याच्या माध्यमातून कशा अडचणीत आले हे माहित, आमची चर्चा होतात. आणि मग ह्याच्यासाठी नियोजन लागतं. ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करून चालत नाही. शेतकऱ्यांनी सजग. आता यंदाचा सीझन मिळाला 4000 भाव, मिळणार का नाही जगालाच माहित आहे, देवालाच माहित आहे, आपण मुलांनाच माहित आहे आपल्या. म्हणजे हे मृगजळ आहे. आपण ज्याच्यासाठी योगदान दिलं, आपल्या वारसाने दिलं, आपल्या पूर्वजांनी दिलं, तो साखर कारखान्याची निर्मिती झाली. ते युनिट चालणं पहिलं महत्वाचं आहे. आपल्यासाठी आहे. समजा साखर
ऊसाचा क्षेत्र कमी झालं, दुष्काळ असेल त्यावेळेस ठीक आहे, तुला मला करतील. उद्या सरप्लस उत्पन्न झाल्यानंतर आपण बघितलं, तेही काळ बघितलेला आहे, बांधावर आपणच तोडून टाकलेलं आहे, त्यावेळेस कोण? म्हणून शेतकऱ्यांनी नेमकं ज्याचे खरी मुळं जमिनीत रुजलेली आहेत, ज्याची ताकद तशी आहे, अशाच्याच पाठीमागं उभा राहू, मृगजळाच्या पाठीमागं धावू नये, हातात काहीच मिळणार नाही एवढंच मी सांगतो. आणि म्हणून इथून पुढे भविष्यात युवराज असेल, तुम्ही सगळे, कल्याणरावजी खाली नका बघू, मी तुमच्याकडे बघून बोलतो. बघितराव बाबासाहेब, आपल्याला ताकदीनं पुढे नवीन पिढी आहात तुम्ही, बघितराव आणि बाबासाहेब, नवीन पिढीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात, चांगल्या पद्धतीनं त्यांचा लोकात मिसळण्याचा, एखादा प्रश्न समजून घेण्याचा जो प्रयत्न असतो, ते कदाचित जुन्या पिढीच्या लोकांना जमलं नसेल. पण आज भारत देशामध्ये जवळपास 18 ते 29 वयोगटाची 70% जनता आहे. 18 ते 29 70%. आणि हा सगळा मतदार जो आहे 18 ते 29 हा संपूर्ण आपल्या विश्व नेत्याला, भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मानणार आहे. तुम्ही माहिती घ्या, आज जे चाललंय ना बवाल, आता ह्यावेळेस महाराष्ट्रात स्फोट, ह्यावेळेस ह्याच्यात स्फोट, ह्यावेळेस भाजपा येणार नाही, ह्यावेळेस NDA येणार नाही, थोड्या माहिती घ्या म्हणून जमिनीवर चालायचं शिका. लोकांचा बुद्धिभेद करणं थांबवा, पहिला स्वतःचा बुद्धिभेद करणं थांबवा. जनतेला काय करायचं हे जनतेनं ऑलरेडी ठरवलेलं आहे. तुम्ही तुमचं जे काय मनात आहे ते जनतेवरती लादू नका, जनतेला ठरवू दे त्यांना काय करायचं. जनता सक्षम आहे. 1947चा भारत आज नाही. आज जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था पहिल्या 5 मध्ये, पहिल्या 3 मध्ये येण्याच्या उंबरठ्यावरती आपण थांबलोय. त्या ठिकाणी अर्थव्यवस्था नेली हे फक्त विश्वनेता नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळे शक्य झाले. आणि महाराष्ट्राच्या सुद्धा नेत्यांनी, आमचे मुख्यमंत्री एकनाथजी भाई, आमचे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी सांगितलंय, जर भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होत असेल तर महाराष्ट्र मागे राहणार नाही. महाराष्ट्र सुद्धा स्वतःचं योगदान $1 ट्रिलियन देणार. म्हणजे काय? जर $1 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची नेते असेल तर मला वाटतं पायाभूत सुविधा आणि सगळ्याच्या सेंटरमध्ये केंद्रस्थानी शेतकरी असल्याशिवाय ही अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ची होऊच शकत नाही. थोडा अभ्यास करणं गरजेचं, चिंतन करणं गरजेचं, अलग लक्षात. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर आपल्याला आता अशा पद्धतीचं माहिती तंत्रज्ञान तर सगळीकडचं आहे, मोबाईल सगळीकडचा आहे, सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, गुगलवर गेले की प्रत्येक गोष्टीची आज आपल्याला माहिती मिळते. जगात कुठं काय निर्मिती नवीन होते त्या ठिकाणी आपण करतो, माहिती घेतोय. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा बैठका होतात त्या त्यावेळेस मी माझे काही सूचना देतो, आपल्या बुद्धीला झेपल तेवढ्या. एक नवीन ह्या 5 वर्षामध्ये असावं असं माझं म्हणणं आहे. आज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मागणी महाराष्ट्रातून जाणं अपेक्षित आहे. कुठली मागणी? फार्मिंग एअरपोर्ट. लक्षात आले की नाही मला माहित नाही. फार्मिंग एअरपोर्ट, डोमेस्टिक एअरपोर्ट नाही, फार्मिंग एअरपोर्ट. आणि भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे फार्मिंग एअरपोर्ट असणं फार गरजेचं आहे. आणि जी रोड कनेक्टिव्हिटी तुम्ही आम्हाला सांगताय, मुंबई टू दिल्ली केली, कुठं नागपूर टू समृद्धी महामार्ग केला असेल, त्याची गरज असेल मला माहित नाही. पण जर फार्मिंग एअरपोर्ट केला, प्रत्येक जिल्ह्याला फार्मिंग एअरपोर्ट केल्यानंतर त्या जिल्ह्याचा जो सेंटर आहे तो जिल्हा प्लेस आणि माझ्या प्रत्येक तालुक्याला जोडणारे रस्ते जर सिमेंटचे केले, माझ्या शेतात पिकणारा माल 1 तासामध्ये माझ्या फार्मिंग एअरपोर्ट डिस्ट्रिक्टला येईल आणि तिथून 8 तासामध्ये ज्या देशात पाठवायचा त्या ठिकाणी ती यंत्रणा पाठवेल आणि 12 तासाच्या आत माझ्या शेतकऱ्याच्या व्हॉट्सअपवर त्याच्यावरती बिलाची पावती आहे. माझा इतका माल विकला गेला, ह्या देशामध्ये गेला, 8 तासामध्ये 12 तासामध्ये. ही संकल्पना राबवणं शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे. आज दुधाचा महापूर आहे, उत्पन्नाचा महापूर आहे, पिकते प्रचंड पिकवतो आपण, खतं पाणी सगळं रात्रदिवस शेतकरी राबतोय. आपला एकच आता आपला राणा कुठं अडकलाय आता नेमका, आम्हाला भाव मिळत नाही. इथंच अडकलोय ना आपण सगळेच. आमच्या मालाला भाव नाही. मग तुमची ज्वारी असेल, गहू असेल, मूग असेल, हरभरा असेल, तूर डाळ असेल, फळ असेल, तुमची द्राक्ष असेल, आंबा असेल, जे काय असेल ते भाव मिळत नाही.
मग ज्या वेळेस उदार आर्थिक धोरण आपण राबवतो, उदार अर्थव्यवस्था आपण ज्यावेळेस करतो, त्यावेळेस ह्या पद्धतीचं कुठलंही लिमिटेशन नसताना जर ह्या पद्धतीची फॅसिलिटी प्रत्येक जिल्ह्याला जर केंद्राने करून दिली, फार्मिंग एअरपोर्ट, तर माझ्या एका गावातला, माझ्या भगीरथच्या गावचा माल सुद्धा आज अबुधाबीला जाईल, दुबईला जाईल, जर्मनीला जाईल, अमेरिकेला जाईल, जास्तीत जास्त 24 तासात जाईल. आणि 30 तासाच्या आत त्याला बिलाची पावती मिळेल, त्याच्या खात्यावरती पैसे डायरेक्ट ऑनलाईन वरती जमा होतील. आणि भाव 100 रुपयाचा माल जर माझा ह्या ठिकाणी पिकत असेल, ह्या ठिकाणी जर मला त्याचे 200 रुपये मिळत असतील, तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये माझ्या मालाचा भाव कमीत कमी 1200-1300 रुपये मला 100 रुपयाच्या बदल्यात मिळतील. हे त्याला अल्टरनेटिव्ह आहे. हे मला सुचलं, ते तुमच्या पुढे मांडतो. माध्यमातून ही काय अवघड गोष्ट आहे का? फार्मिंग एअरपोर्ट करणं, एक स्ट्रीप लागते, रडार, आणि मग तिथले लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे आहे, त्या ठिकाणी माल वाहून घेणार आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. मला वाटतं आज आमदार साहेब ह्या ठिकाणी आहेत, भावे आमदार येऊन ह्या ठिकाणी बसलेले आहेत, आणि अशा पद्धतीचा विचार करणं, शेतकऱ्यामध्ये याची जागरूकता तयार करणं, आपण माल किती पिकवायचा, नेमका त्याच्यावरती कष्ट किती घेतो. आता तुम्ही बघितलं असेल की ऑर्गॅनिक शेती सुद्धा सुरू झालेली आहे. एवढं खतं बितं युरिया बिरिया आपण एवढं प्रचंड प्रमाणात टाकतो आणि माल पिकवतो, आणि त्याचा त्या खताचं मोजरीचे पैसे सुद्धा निघत नाही. ही शेतकऱ्याची अवस्था असेल तरी सुद्धा जसं शासन बदललं, माझ्या शासनानं शेतकऱ्याला बऱ्यापैकी तारण्याचा प्रयत्न केला. मग अनुदानाच्या रूपात असेल, नुकसान भरपाईच्या रूपात असेल. आणि आता 1-2 मुद्दे आपले ह्या पंढरपूरच्या साठी सुद्धा भगीरथ दादांनी मांडले. विठ्ठल मंदिराच्या बाबतीतलं कॅरिडॉर, त्याच्यात मी मंत्री झाल्यानंतर 2 ते 3 बैठका झाल्या. विखे पाटील साहेब पालकमंत्री असतानाची बैठक झाली होती. आपल्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्याही माध्यमातून झाल्या होत्या. त्यावेळेस मी काय सुचवलं होतं, काही पत्रकार असतील आलेले तिकडे, त्यावेळेस मी त्यांना एक सुचवलं होतं की कॅरिडॉर निर्मिती म्हणजे दणकन लगेच पोकलंड आणा, त्या मंदिराच्या कडची 100-200 मीटरचा धाडा पाडायला चालू करा, झाला कॅरिडॉर. ही संकल्पना नाही, काम करण्याजोगं भरपूर आहे. डायरेक्ट मंदिराला हात घालले किंवा डायरेक्ट त्या घरांना हात घालले ही प्रगती नव्हे, नाही का? याच्यासाठी आपल्याला करायचंच असेल, पहिला नदी सुधार प्रकल्प करा भीमाचा. उजनीतलं पाणी बाहेर पडल्यानंतर ज्या पंढरपूरचं किंवा आसपास असणाऱ्या काही इंडस्ट्री किंवा शहरी भागातला जे गटारचं पाणी जातंय, त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईन टाका, ती एसटीपी करा, ते पाणी स्वच्छ करा, आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते पुन्हा भीमा नदीत सोडा. ह्या पद्धतीचं आपल्याला काम करू शकतो, ते करू शकतो. घाट दुरुस्ती करू शकतो, घाट बांधू शकतो. या पद्धतीच्या पहिली वाळवंटातली कामं आपल्याला कंप्लीट करा. त्याला जवळपास 2 ते 3 वर्ष जाणार आहे. आलं का लक्षात? कॅरिडॉर करायचा म्हणजे वाराणसी सारखं डायरेक्ट तुम्ही घरात घुसायचं, घर पाडायची आणि मंदिराला पण रिकामा करायचा, झाला आमचा कॅरिडॉर. ह्या पद्धतीचं आज हजारो वर्ष या ठिकाणी ते आमचे भक्तगण त्या ठिकाणी राहत आहेत, दुकानदार राहत आहेत. त्यांची उपजीविकाची साधना आहे ती उपजीविका. त्यांना जर ते दुकान किंवा त्या ठिकाणची रोजीरोटी जर नसेल तर त्यांना देशोधडीला लावा लागेल. ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कुठेतरी. आणि म्हणून ते एकच काम न घेता तुम्ही याच्यामध्ये पहिला फेज 1 हे काम करा, फेज 2 हे काम करा. एकदा तुमचं शासनाचं काम माझ्या तिथल्या गावकऱ्यांना, माझ्या पंढरपूरवासियांना दिसलं, ते स्वतःहून पुढे येतील. स्वतःहून त्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा एसओपी सुद्धा माझ्या पंढरपूरकडे आहे. ज्या ठिकाणी विश्व चालवणार ह्या ठिकाणी राहतो म्हणल्यानंतर पंढरपूर मला वासियांकडे तेवढी बुद्धी नसेल का? त्यांना विकास नको आहे का? त्यांनाही विकास हवा आहे, पण विकास करताना ज्या पद्धतीची एक एसओपी असली पाहिजे, लोकांच्या समोर, जनतेच्या समोर त्यांना विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे. जनता एकीकडं, नेते एकीकडं, विकास नावाच्या त्या मृगजळाला कुठेतरी चिटकून बसलेले अधिकारी, हा वेगळाच भाग आहे आणखी. आणि म्हणून आज नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे, पण कुणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदीपासून चालू करा. आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल, आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी हा उजनीमध्ये येतो, मित्र असं मध्ये माझ्याकडे काही अहवाल आहे, काही रिपोर्ट आहे, पुढच्या 20-25 वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग 80-90% कॅन्सरग्रस्त ही अवस्था आहे. उजनीमध्ये पाणी जाऊन बघा, पूर्वी धरण झाल्याबरोबरचं पाणी
तुम्हीच लोकांनी बघितलं असेल, आज जे काय बाबा वगैरे बसले सगळ्यांनी, आज ज्यांचं वय 60 वर्ष 70 वर्ष 75 वर्ष आहे, आणि आज उजनीचं पाणी जाऊन बघा काय फरक आहे. तो त्याचे सॅम्पल चेक करा, त्याचा कंटेंट चेक करा, आणि मग आपण काय पितो, काय जनावरांना पाजतो, काय शेतीत पाणी देतो, आणि कशामध्ये उदाहरण आपण दारा धरतो, याचाही विचार होणं थोडं गरजेचं आहे असं मला वाटतं. फक्त एकाच गोष्टीवर उत्पन्न, पीक आणि त्याची किंमत ह्याच्यावरती अवलंबून न राहता आपल्या भावी पिढ्या ह्या कशा जगल्या पाहिजे, ह्या टिकल्या पाहिजे, आणि त्याच्यासाठी सुद्धा आजपासूनच आपल्यापासून कुठेतरी तयारी करणं गरजेचं आहे. ते येणाऱ्या पाण्याबद्दल कोणीतरी आवाज उठवलेला पाहिजे. आमच्या धरणातलं शुद्ध पाणी असलं पाहिजे, आमच्या खाली जाणारं पाणी हे शुद्ध असलं पाहिजे, आणि माझ्या शेतीला लागणारं पाणी हे मुबलक असलं पाहिजे. तरच माझा शेतकरी टिकू शकतो, त्याला आपण आधार देऊ शकतो. ही भावना लोकप्रतिनिधीची असली पाहिजे. पण लोकप्रतिनिधी बोलायला घाबरतात. माने साहेब बोलतात का बघू, मी आज मंत्री असून इथे बोलतोय. माने साहेबांची ताकद आहे का लगेच माने साहेब फार बोलला तुम्ही, मग काय करणार माने साहेब? माने साहेब 2 दिवस झोपून राहणार. एकदा तसा फोन आला की आलं का लक्षात. पण नेत्याच्या ठिकाणी असला पाहिजे. आपण ज्या जनतेतनं निवडून येतो, जी जनता आपल्याला एका बटनावरती सभागृहात पाठवते, ते आपल्याला सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवते. नेत्याचा वरदहस्त असणं अपेक्षित एक बाजू झाली, पण ज्याच्या मतावरती आपण तिथे जातो, पोट तिडकीनं त्यांचे प्रश्न मांडणं हे पहिलं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मी फारशी किंमत त्या गोष्टीला देतो. जनता आपली मालक आहे, जनता ठरवेल ते घडतं, पण जनतेसाठी आपलं योगदान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या भागातलं सुद्धा मी पाणी 7 TMC न्यायला लागलेलो आहे लवादाच्या माध्यमातून. मराठवाड्यात विकास काय असतो, निधी कसा न्यायला पाहिजे. मला तरी वाटतं आता आमच्या भोसेकरांनी सांगितलं, साहेब इतके दिवस हेलपट्टी मारले, वाढते आपल्या ओळखीचा असला पाहिजे. अरे बाबा 2004 पासून शिवाजीराव ताट घेऊन बसले, त्याला कोणीच वाढलं नाही. 2004 पासून वाढपी याचा बाजी घेऊन त्याच्याकडे बघायचं पुढं पुढं, तिकडं वाढपी याला काय चपाती पोळी घेऊन आलं की त्याच्याकडे बघायचं, असं करायचं पुढं. आम्ही वाढपी झालं की त्याच्यामध्ये आम्ही कुठं माफत पाप केलं नाही. जे दिसेल, मोहोळचा असेल, जिल्हा असेल, आधी जिल्हा मी माझा म्हणून चालतो. माझ्यापर्यंत कुठला लोकप्रतिनिधी पोहोचो, माझ्यापर्यंत कुठला लोकप्रतिनिधी नाही पोहोचो, फाईल बघितली, त्या गावाचं नाव वाचलं, त्या ठिकाणी निगेटिव्ह जरी फाईल असली तरी खास बाब मी करून पाठवतो. सहीचे अधिकार मिळाल्यानंतर सर्वसामान्यांचं कल्याण करणं, त्या ठिकाणी राजकारणाला येऊ देणं, हे खरं लोकप्रतिनिधीचं, आमदारांचं आणि मंत्र्याचं काम. आपण बघतो एकदा निवडून गेल्यानंतर ह्या गावाला निधी नाही का, अरे तिथं मतं फार कमी पडली, मग निधी नाही. त्याच्या शेजारच्या गावाला आहे, त्याच्या शेजारच्या गावाला. पण लोकप्रतिनिधीने हे लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या वेळेस आपण आमदारकीची शपथ घेतो, सर्टिफिकेट हातात घेतो, त्यावेळेस त्या तालुक्यातल्या, त्या विधानसभा गटातल्या संपूर्ण जनतेचा आपण प्रथम नागरिक असतो. त्या ठिकाणी अनुदान करायचं नाही, सर्वांना समान न्याय देणं हे त्या ठिकाणी धोरण अवलंबलं पाहिजे. ह्या मताचा नाही असं मला वाटतं, हे माझं मत आहे. सगळ्यांनी अवलंबून हे मला माहित नाही अशा पद्धतीचं राजकारण. कारण तुम्ही बघितलं असेल, माझ्या परांडा मतदारसंघामध्ये माझ्या बरोबर जे विरोधात उभा राहिले होते राहुलजी मोठे, आता त्यांची महासत्ता होती. आपले आत्ताचे आमचे अजितदादा असतील, शरद पवार, हे नात्याबद्दल सगळे, त्यांच्यावरील 10 वर्ष आमदार, हे स्वतः 15 वर्ष आमदार, 25 वर्ष गावाला पिण्याच्या पाण्याची योजना आजही नव्हती, गावाला स्मशानभूमी आजपर्यंत नव्हती. जसा मी आमदार झालो, पिण्याच्या पाण्याची त्या गावची पहिली गिरवलीची सोय केली, स्मशानभूमीची जमीन घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी सँक्शन केली 25 वर्षानंतर. मग मी हे बघितलं नाही की माझ्या विरोधात ते लढलेले आहेत, मग त्यांच्या गावाला हे का देऊ. मी त्यांना माझ्या कृतीतनं दाखवून दिलं, ज्या ठिकाणी जे गुन्हा आहे, ज्या ठिकाणी जे कमी आहे, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीनं धाडसानं करणं गरजेचं आहे. शेवटी जनता आपलं मालक आहे, जनता ठरवेल ना पुढच्या वेळेस काय करायचं, आपण तिची आज चिंता करायचं काय करायचं. आणि म्हणून येत्या काळामध्ये मी परत विठ्ठल परिवाराला आग्रहानं आणि तळमळीनं सांगू इच्छितो की आपला एकोपा मजबूत ठेवा. सुई जरी लागली तर त्या ठिकाणी सावंत कुटुंब नानाच्या ठिकाणी तुम्हाला सावलीसारखं उभं राहील, एवढंच आश्वासन देतो. आणि आजच्या ह्या कृषी प्रदर्शनाला माझ्या महाराष्ट्र शासनातर्फे मी शुभेच्छा देतो. आणि 4 दिवस शेतकऱ्यांचं याच्यातनं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होईल, त्यांचं समाधान होईल, आणि अशा पद्धतीची कृषी प्रदर्शनं आणि
जनतेत राहून काम करायचं, जनतेला बरोबर राहून काम करायचं. त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी तुमच्या बरोबर असेल एवढा शब्द देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.